जलगांव में अघोरी पूजा के नाम पर 12 लाख की ठगी का मामला सामने आया है। पीड़िता से पैसे हड़पने वाले बाबा और उसकी पति पर केस दर्ज, लेकिन दोनों आरोपी अब भी फरार है। जलगांव में अंधविश्वास के नाम पर बड़ी ठगी का खुलासा हुआ है। एक महिला ग्राफिक डिजाइनर से अघोरी पूजा करनी और गुप्त धन दिलाने के बहाने करीब 11 से 12 लाख रुपए ठग लिए गए। इस मामले में आरोपी ललित पाटिल और उसकी पत्नी महिमा पाटिल के खिलाफ 2022 में मामला दर्ज हुआ था, लेकिन अब तक दोनों फरार है। आरोप है कि दंपति ने महिला को डराकर और झूठे धार्मिक दावे कर पैसे वसूले। देश के कई धार्मिक स्थलों पर ले जाकर भी उससे रकम ऐंठी गई। पैसे वापस मांगने पर धमकियां भी दी गई। पुलिस जांच जारी है, लेकिन लंबे समय से आरोपी गिरफ्तार से बाहर है। महिमा ललित पाटील आणि तिचे जे मिस्टर आहेत ललित हिम्मतराव पाटील हे दोघी भोंदूगिरीचा हा प्रकार करत आहेत आणि अजूनसुद्धा हा प्रकार सातत्याने सुरू आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही हा प्रकार जोरदार सुरू आहे आणि हे दोघी नवरा बायको जे आहेत दोघी हे एक म्हणजे घरात राहतात आणि दिवसा हे घरातच राहतात, अजिबात घराच्या बाहेर पडत नाही आणि जे त्यांचे ओळखीचे आहेत त्या माध्यमातून हे त्यांना बाहेरच्या लोकांना जसं की गरजेचे सामान वगैरे आहे ते आणण्यासाठी भाग पाडतात। नंतर काही प्रमाणात जे पूजे साहित्य लागणार आहे त्यावेळेसच हे बाहेर निघतात, म्हणजे साधारण 8 वाजेच्या नंतरच बाहेर निघतात। वेशभूषा करून हे राहतात। यांच्यासोबत 3 मुलं आहेत, एक 13 वर्षाची मुलगी आहे, एक 9 ते 10 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2 ते 2.5 वर्षाचा मुलगा देखील आहे। त्यांना 3 अपत्य असून हे मुलांना शाळेत शिकवत नाही आहेत आणि हे सातत्याने त्यांच्यासोबतही मुलांना फिरवत आहेत। सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे। यातील आरोपित पती पत्नी आहेत। त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती। ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो। तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत।